कधीकधी आपल्याला वाटतं आपण खूप मेहनत करतोय, दिवसभर काम करतोय, टू डू लिस्ट बनवतोय, पण तरीही आपल्या आयुष्यात हवा तसा प्रोग्रेस होत नाही. मग प्रश्न पडतो, खरंच सक्सेसफुल होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी आहे का? स्टीफन आर कोव्ही यांच्या प्रसिद्ध द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचा मुख्य विचार आहे, यशस्वी होण्यासाठी फक्त काय करायचं हे माहीत असणं पुरेसं नाही. आपण कसं विचार करतो आणि रोज कसं वागतो हे बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. या पुस्तकात अशा 7 सवयी सांगितल्या आहेत ज्या आपल्याला अधिक इफेक्टिव्ह, डिसिप्लिन्ड आणि बॅलन्स्ड बनवू शकतात. चला, या 7ही सवयी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली सवय, बी प्रोॲक्टिव्ह, म्हणजेच आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. लोक काय बोलतील, परिस्थिती कशी असेल, अचानक कोणती समस्या येईल, हे आपण नेहमी कंट्रोल करू शकत नाही. पण त्या परिस्थितीला आपण कसा रिस्पॉन्स देतो हे आपल्या हातात असतं. म्हणून माझ्यामुळे हे झालं किंवा परिस्थितीच खराब आहे असं म्हणण्यापेक्षा आता मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा. यालाच प्रोॲक्टिव्ह माइंडसेट म्हणता येईल. दुसरी सवय, बिगिन विथ द एंड इन माइंड, म्हणजे तुम्हाला शेवटी कुठे पोहोचायचं आहे हे आधी ठरवा. समजा तुम्ही प्रवासाला निघालात, पण डेस्टिनेशनच माहीत नसेल, तर तुम्ही कितीही वेगाने गाडी चालवली तरी योग्य ठिकाणी पोहोचालच असं नाही. आयुष्याचंही तसंच आहे. तुम्हाला करिअर, फॅमिली, मनी आणि हेल्थमध्ये काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. डिरेक्शन आधी ठरवा, मग स्पीड वाढवा. तिसरी सवय, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. ही सवय म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींना आधी वेळ द्या. आपल्याकडे दिवसाला 24 तास असतात, पण आपण अनेकदा अर्जंट गोष्टींमध्ये इतके व्यस्त होतो की खरंच इम्पॉर्टंट असलेल्या गोष्टी मागे पडतात. उदाहरणार्थ, हेल्थ सुधारायची आहे, पुस्तक वाचायचं आहे, कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, पण आपण म्हणतो वेळ मिळाला की करेन. पण वेळ आपोआप मिळत नाही. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढावा लागतो. चौथी सवय, थिंक विन विन. याचा अर्थ फक्त माझा फायदा नाही, तर दोघांचाही फायदा कसा होईल याचा विचार करा. व्यवसाय असो किंवा रिलेशनशिप, प्रत्येक गोष्ट जिंकणं आणि दुसऱ्याला हरवणं म्हणजे सक्सेस नाही. खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा दोन्ही बाजूंना व्हॅल्यू मिळते. म्हणून मी कसं जिंकू याऐवजी आपण दोघेही कसे जिंकू शकतो असा विचार करा. पाचवी सवय, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. ही सवय कम्युनिकेशनबद्दल आहे. आपण समोरची व्यक्ती बोलत असताना तिचं पूर्ण ऐकण्याआधीच उत्तर तयार करतो. पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे फक्त चांगलं बोलणं नाही, आधी नीट ऐकणं. समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय, तिची समस्या काय आहे, ती नेमकं काय सांगू इच्छिते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुमचं म्हणणं सांगा. कारण समजून घेण्याआधी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर कम्युनिकेशन कमी आणि आर्ग्युमेंट जास्त होतो. सहावी सवय, सिनर्जाइज. सोप्या भाषेत वेगवेगळ्या लोकांच्या स्ट्रेंथ्स एकत्र आणा. प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा मार्ग वेगळा असतो. याचा अर्थ दुसऱ्याचा विचार चुकीचा आहे असं नाही. कदाचित त्याच्याकडे असा पर्स्पेक्टिव्ह असेल जो तुमच्याकडे नाही. म्हणून डिफरन्सेसला प्रॉब्लेम न समजता स्ट्रेंथ म्हणून वापरा. दोन वेगवेगळ्या कल्पना एकत्र आल्या तर त्यातून तिसरी आणि आणखी चांगली कल्पना तयार होऊ शकते.
7वी सवय, शार्पन द सॉ. ही सवय म्हणजे स्वतःला सतत इम्प्रूव्ह करत राहा. एक लाकूड तोड्या सतत झाडं तोडत होता, पण त्याची कुऱ्हाड बोथट झाली होती. कुणी त्याला म्हणालं, कुऱ्हाड धारदार का करत नाहीस? तो म्हणाला, माझ्याकडे धार लावायला वेळ नाही, मला काम करायचं आहे. आपणही अनेकदा असंच करतो. कामाच्या मागे धावताना आपल्या शरीराकडे, मनाकडे आणि ज्ञानाकडे लक्ष देत नाही. पण इफेक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. एक्सरसाइज करा, नवीन गोष्टी शिका, वाचा, मनाला विश्रांती द्या आणि स्वतःच्या विचारांवरही काम करा. शेवटचा विचार, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं. यश हे एका मोठ्या निर्णयामुळे मिळत नाही, हे रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. परिस्थितीवर कंट्रोल नसला तरी रेस्पॉन्सवर कंट्रोल असू शकतो. डेस्टिनेशन स्पष्ट नसेल तर दिशा ठरवता येत नाही. महत्त्वाच्या गोष्टींना वेळ दिला नाही तर त्या कधीच प्रायोरिटी बनणार नाहीत. आणि स्वतःला इम्प्रूव्ह करणं थांबवलं तर प्रोग्रेसही थांबतो. म्हणून आजपासून या 7 सवयींपैकी फक्त एक सवय निवडा. ती तुमच्या रोजच्या आयुष्यात लागू करा. कारण तुम्हाला एकदम परफेक्ट होण्याची गरज नाही, फक्त रोज थोडं अधिक इफेक्टिव्ह होण्याची गरज आहे. आणि कदाचित ही छोटी सुरुवात तुमच्या आयुष्यातला मोठा बदल ठरू शकते. अशाच प्रॅक्टिकल बुक समरीज आणि लाईफ चेंजिंग थॉट्ससाठी मराठी माइंडसेटला सबस्क्राईब करा. विचार बदला, सवयी बदला आणि आयुष्य बदला.